देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एसबी टीव्ही मध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, आपण आहोत कोराडी महादुला आणि प्रकरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी बनत आहे। जवळपास 300 विद्यार्थी बसू शकतील या एवढा मोठा सेंटर बनत आहे। परंतु विरोध एका गोष्टीचा होत आहे की एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चांगलं कार्य होत आहे, तर त्याच प्रिमायसेसच्या मागच्या आणि लगतच्या भागामध्ये एक विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे की मागच्या बाजूला हे आहे सार्वजनिक शौचालय, याचं बांधकाम सुरू आहे, ज्याच्या विरोधामध्ये आंबेडकरी चळवळ ही उभी झालेली आहे। बघूया त्यांचं काय म्हणणं आहे, काय प्रकरण आहे आणि काय आहे त्यांचं उद्देश। पाहू शकताय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला नगरपंचायत रोडवरती जो आहे कोराडी महादुला या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, या चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हा खूप मोठा 300 विद्यार्थी बसू शकतील असा एक खूप मोठा ट्रेनिंग सेंटर जो या ठिकाणी बनत आहे आणि त्याच्या लगतच त्याच्या मागे जे सार्वजनिक संडास बनत आहे तो एक विद्रुपीकरण चा प्रकार असल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे की एक चांगला कार्य इथं होत आहे आणि परत त्याच्या मागेच सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे, हॉस्पिटल व्हायला पाहिजे अशी मागणी होत आहे। परंतु त्या ठिकाणी सार्वजनिक संडास जे बनत आहेत त्याच्या विरोधामध्ये आंबेडकर जनता ही निश्चितच आंदोलन पुकारणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी बोललं जात आहे। आपण बघत आहात ते आहे कोराडी महादुला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग सेंटर, जो एक भव्य सेंटर आहे ज्या ठिकाणी 300 विद्यार्थीपेक्षा जास्त विद्यार्थी एक साथ बसू शकतील एवढी व्यवस्था केलेली आहे। परंतु एकीकडे चांगलं काम आणि दुसरीकडे एक विद्रुपीकरण म्हणल्यासारखं आरोप होत आहे। आपण बघू शकताय हा एक प्रिमासेस एकदम सेंटरच्या मागे लगतच भागामध्ये जे आहे या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनणार होते। विरोध झाला तर ती शौचालय बनवणे बंद तर झाले, परंतु नव्याने त्याच्या अगदी 5 फुटात 10 फुटावरती नव्याने ते काम पुन्हा सुरू करण्यात आले। याचा उद्देश काय? एकीकडे चांगलं आणि दुसरीकडे वाईट हे अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकता आहे की विरोध झाल्यानंतरही लगत असलेलं काम बंद करण्यात आलेलं आहे, परंतु त्याच्या 5 ते 10 फुटा अंतरावरती पुन्हा सार्वजनिक शौचालयाचे काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याचा आंबेडकरी लोकांकडून, आंबेडकरी विचारधारेकडून जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जात आहे आणि हे काम बंद करण्याकरता त्यांचं एक आव्हानसुद्धा दिलेलं आहे। आपण पाहू शकताय की हाच तो परिसर, इकडे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं ट्रेनिंग सेंटर आणि त्यांच्या बाजूलाच सार्वजनिक शौचालय। अडचण निर्माण झालेली आहे या परिसरामध्ये। हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे। या आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंटची एवढी मोठी 8 करोडची वास्तू बनलेली आहे। ती वास्तूच्याच मागे जस्ट सार्वजनिक शौचालय या ठिकाणी बनवलं होतं। आपण बघू शकता या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनवलं होतं। विरोध केल्यानंतर त्यांनी परत 10 फूट इकडे घेतलं। आमची एकच मागणी आहे या परिसरामध्ये की सार्वजनिक शौचालय आपण राईट हँड साईडला, म्हणजे मंदिरच्या राईट हँड साईडला, म्हणजे येणारे जे भाविक आहे त्यांना सार्वजनिक शौचालय त्या ठिकाणी हवं होतं। जसं त्या ठिकाणी आपण पाहत असाल कोराडी पोलीस चौकी आहे, त्यामागे सार्वजनिक शौचालय बनायला हवं होतं। पण जाणून बुजून या ठिकाणी जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकला लागूनच स्किल डेव्हलपमेंट आहे, बाबासाहेब आंबेडकर स्किल डेव्हलपमेंट, त्याला बाजूला लागूनच या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनवत आहे। म्हणजे या ठिकाणी या डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी, या क्षेत्राचे जे असतील पदाधिकारी, जे मंत्री असतील, त्या पोलाडच्या घरी गेले। पोलाडच्या घरी गेल्यानंतर पण तिथल्या जे बीबीजी कंपनी आहे त्याला सांगितलं की 10 फूट मागं घेऊन घे, त्यांनी मागे घेतलं। म्हणजे अशा पद्धतीनं हा एससी समाजावर जे चांगलं काम होत आहे त्या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक शौचालय बनत आहे। बनवायचे आहे तुम्हाला सार्वजनिक शौचालय, तर मंदिरच्या बाजूनी येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे, त्यांना जाण्याकरिता, त्यांना त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनवण्याकरिता त्या ठिकाणी बनवायला हवं होतं। त्या ठिकाणीच आपण या ठिकाणी बनवता, याच्या
या ठिकाणी असलेले जे पोलाद आहे यांच्या मनामध्ये एक या समाजाबद्दल एवढी म्हणजे आक्रस भूमिका आहे की या ठिकाणी बनलं पाहिजे म्हणून आमची एकच मागणी आहे त्या बीबीजी कंपनीला। आता हे बीबीजी कंपनी कोठून आली का आली इथल्या महादुला कोराडी परिसरातील सर्व लोकांना माहीत आहे की बीबीजी कंपनीमध्ये कोण भागीदार आहे। याचाच अर्थ की या परिसरामध्ये आमची एकच मागणी आहे की या ठिकाणी जे सार्वजनिक शौचालय आहे या ठिकाणी बनावं नाही, त्यांनी या ठिकाणी एक तर गार्डन बनवा, नाहीतर या महादुला परिसरामध्ये एक पण हॉस्पिटल नाही, अस्पताल नाही सर्व गव्हर्नमेंटचं, या ठिकाणी गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल बनवा। असं न करता या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी न करता या ठिकाणी फक्त सार्वजनिक शौचालय करणं त्यांना गत्यंतर दिसत आहे। अशा प्रकारे येथील आजूबाजूच्या लोकांना पण इच्छा आहे की या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बनावे नाही आणि आमचे जेवढे बी या महादुला परिसरातील जे सामाजिक आमचे आंबेडकरी चळवळीतले लोक आहेत त्यांना पण इच्छा आहे की या ठिकाणी एक तर गार्डन बनवा नाहीतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल बनवा, कारण की महादुल्यामध्ये अशा कुठेही सुखसुविधा आहे नाही। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की या ठिकाणचे जे सार्वजनिक शौचालय आहे ते रद्द करण्यात यावं। हॉल जो आहे डॉक्टर बाबासाहेब स्किल डेव्हलपमेंट हॉल जो आहे हा स्ट्रेंथ किती आहे, किती स्ट्रेंथचे विद्यार्थ्यांची आहे तिथे? इथे तर कमसे कम 200 किंवा 300 विद्यार्थी ॲट ए टाइम बसू शकतात। काय त्या 200-300 विद्यार्थ्यांना उपयोगासाठीच्या हेतूने हे शौचालय बनवत आहेत की अन्य हेतूने? नाही नाही, अन्य हेतूंनी त्यांचा एकच विषय आहे की या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे, पण सार्वजनिक शौचालय येणारे जे कोराडी मंदिरला भाविक आहेत त्या राईट हँड साईडला पोलीस चौकीच्या मागे एवढी जागा आहे, त्या जागेच्या ठिकाणी बनवायला पाहिजे होतं पण तसं बनवण्यात नाही आलं। एकीकडे तुम्ही सांगता का आम्ही खूप विकास करत आहे, तर विकासच्या नावाने इकडे कशाला सार्वजनिक शौचालय करत आहे? जसं या ठिकाणी वाचनालयामध्ये संडास बाथरूमची व्यवस्था केली आहे किंवा मंदिरामध्ये संडास बाथरूमची व्यवस्था केली आहे, तर जे भाविक येतात त्या भाविकासाठी पण सार्वजनिक शौचालय त्या महाद्वारजवळ बनवायला हवं होतं, पण त्यांनी तसं प्रोव्हिजन न केल्यामुळे या ठिकाणी बनवत आहे। फक्त आमचा एकच विरोध आहे की या ठिकाणी यांनी सार्वजनिक शौचालय बनावं नाही। पुढलं पाऊल काय तुमचं? पुढचं पाऊल आता अगर हे बनवत राहील तर आम्ही एक आंदोलनाची आंबेडकरी चळवळीतले जेवढे बी कार्यकर्ते आम्ही महादुला परिसरातील त्यांना एकत्र आणून आंदोलन करू। आज मी या क्षेत्राचे रामटेक क्षेत्राचे खासदार त्यांना सुद्धा सांगितलं आहे, त्यांनी त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांना पण जे कंपनी आहे त्या कंपनीलाही बोलले की त्या ठिकाणी बाबा उग्र आंदोलन होऊ शकते, तर तुम्ही ते त्या ठिकाणून थोडं हटवण्याची त्यांनी पण मागणी केली आहे। सक्षम भारत टीव्हीचे व्हिडिओ नियमित बघण्याकरता सक्षम भारत टीव्ही SB टीव्हीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। काही बातमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा, आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम। धन्यवाद।